कित्येकांना शपथा घेताना पाहिलंय की आता इथून पुढे क्रिकेट खेळणार नाही, परंतु दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा ग्राउंडवर येताना सुद्धा पाहिलंय. कित्येकांना असंही पाहिलंय की ही जी टीम आहे जिच्याकडनं हरवलंय, जोपर्यंत त्या टीमला आम्ही हरवत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असं सुद्धा या क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. आणि कित्येकांना बाचाबाची करताना किंवा खूप साऱ्या क्रिकेटमधल्या घटना मात्र डोळ्यासमोर येतात ज्या, आणि कित्येकांना तर म्हणजे मॅच हारल्यानंतर बरेचसे किलोमीटर चालत जाताना सुद्धा पाहिलंय पराभूत झाल्यानंतर. तुम्ही पाहिलं असेल. निश्चित खूप आहेत, कारण पूर्वी फार तर टू व्हीलर्स तर नसायच्या, सायकली क्वचित असायच्या, पायीच जायचो खेळायला, किंवा कधीतरी एखाद्या गाडीतून गेलो तर येताना रात्रीचं कुठलं वाहन पण नसायचं. त्यामुळं 15-20 किलोमीटर मी चाललेलो आहे. या गोष्टी होत्याच. खरं म्हणजे 6:51 आहे म्हणून थोडंसं बाजूला चाललोय, लक्षात घ्या. आपण बघू शकतो शेवटचे षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे तसं पाहिलं तर या मॅच मध्ये फारसा रस नाही आहे. एका बाजूने मॅच झुकलेली आहे, तर प्रचंड मजबूत ताकद, मजबूत परिस्थितीमध्ये अजिंक्यतारा स्मॅशर्स आहेत. आणि बघायचंय शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे स्टंपिंगसाठी. काही चेंडू शिल्लक आहेत. इथे चर्चा करत होतो खेळताना या गोष्टी असतात. खरं तर एखादी मॅच जर खूप जवळून हरला तर 2-2 रात्री झोप येणार नाही अशी परिस्थिती सर अनुभवलेली आहे. बऱ्याचशा टीमच्या गोटामध्ये अशाही काही गोष्टी असतात. म्हणजे एखादा प्लेअर चांगली बॅटिंग करतोय आणि त्या टीमचा कॅप्टन म्हणा, एखादा सदस्य म्हणा, एखाद्या खांबाला हात पकडून उभा आहे, तर त्याला संपूर्ण मॅच संपेपर्यंत असाच उभा केला जातो किंवा तोही उभा राहतो. एखादा मांडी घालून बसला तर त्याला सांगितलं जातं आहे तसाच मांडी घालूनच बस, चांगली कामगिरी होते. आणि एखादा आला तेवढ्या दरम्यान कोणीतरी जो ऍड झाला आणि विकेट गेली त्याला पुन्हा तिकडनं हकललं सुद्धा जातं. या सगळ्या सुद्धा गोष्टी होतात. या गोष्टी खूप कॉमन आहे. सुपरस्टिशन क्रिकेटमध्ये भरपूर आहे. कोण काय सुपरस्टिशन करेल याची निश्चित वेगवेगळ्या किस्से आहेत. कोण लाल रुमाल खिशात ठेवतो, कोण स्टान्स घेताना नाव म्हणतो, कोण वेगवेगळ्या काहीतरी इशारा करतो. फलंदाज बाद आहे. धक्का अजून एक बसेल. आणि आता शिल्लक आहे चेंडू. 5 चेंडू, धावा 51. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावांची गरज आहे. या गोष्टी आहेच, आपल्याला माहिती आहे. 1971च्या भारताच्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये गॅरी सोबर्स हा सुनील गावस्करच्या खांद्याला हात लावायचा आणि बॅटिंगला जायचा आणि सेंचुरी वगैरे ठोकायचा. अजित वाडेकरला लक्षात आलं की इथं काहीतरी गडबड आहे. त्यांनी काय केलं, शेवटच्या टेस्ट मध्ये सुनील गावस्करला बाथरूम मध्ये कोंडून ठेवला. सुनील गावस्कर बाहेर आला, अजित वाडेकरला वेड्यात काढलं त्याने. कॅप्टन होता अजित वाडेकर, तरी त्यानं बोलला काय तुम्हाला कळतं का, असंच असतं का कुठे, हे काय खरं आहे का. बोला पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. पण त्याच मॅच मध्ये गॅरी सोबर्स ज्यावेळेस बॅटिंगला आला आणि पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड झाला, मग अजित वाडेकरने सांगितलं हे बघ हे असं असते. अजित वाडेकरच्या टीमचा अजून एक किस्सा आहे. ॲलन नॉट हा इंग्लंडचा जबरदस्त बॅट्समन होता. भारताला त्याने पहिल्या मॅच मध्ये कसोटीत हरवलं होतं. मला वाटतं आय थिंक तिसरी टेस्ट असेल ती. आणि ॲलन नॉट खेळला तर इंग्लंड जिंकणार हे निश्चित होतं. त्याला एक सवय होती, तो काय करायचा, बेल्स काढायचा आणि मार्क करायचा, बॅटने ठोकायचा बेल्स पिच वरती. एकनाथ सोलकरने काय केलं, ती बेल्स काढून घेतली. अजित वाडेकरला विचार, पुन्हा फलंदाज बाद आहे. एस लागोपाठ 3 फलंदाज इथे बाद होतील. हॅट्रिकची नोंद या मैदानामध्ये होणार आहे. मला वाटतं सकाळपासून दुसरी हॅट्रिक आहे. सकाळी पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक, आता परत एकदा शेवटच्या सामन्यामध्ये हॅट्रिक. 2 हॅट्रिक आज दिवसभराच्या सत्रामध्ये. सुयोग कडून हॅट्रिकची नोंद होते. तर बघा, एखाद्याचं रुटीन असतं, सुपरस्टिशन असतं त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी. ॲलन नॉट मार्किंग करत होता बेल्सने, त्याला ती सवय होती. एकनाथ सोलकरने बेल्स उचलून घेतली, त्याला लक्षात आलं नाही, त्याने तसाच